नमस्कार, स्वागत आहे तुमचं तारा न्यूज मध्ये। जिल्ह्यातील 13 नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत आता सत्तेचा तराजू पुन्हा तोलला जाणार आहे। या निवडणुकीत मंत्री हसन मुश्रीफ, जनसुराज्याचे संस्थापक डॉक्टर विनय कोरे, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आणि राहुल आवाडे यासारख्या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। राज्यातील बदललेल्या राजकीय समीकरणाचा परिणाम आता कोल्हापूरमध्येही जाणवतोय। महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत असली तरी अनेक नगरपालिकांमध्ये स्थानिक आघाड्यांचे प्रयोग होणार आहेत। मलकापूर, पेठ, वडगाव आणि चंदगड या नगरपंचायतीमध्ये अशा स्थानिक समीकरणांचा कस लागणार आहे। गडिंग्लजमध्ये जनता दल विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गट अशी सरळ लढत रंगणार आहे, तर काँग्रेस आणि जनसुराज्य या दोन्हीची भूमिका निर्णायक ठरणार आहे। कागलमध्ये मुश्रीफ गटासमोर समरजित सिंह घाटगे यांचं आव्हान आणि संजय मंडलिक यांची भूमिका तितकीच महत्त्वाची ठरणार आहे। पन्हाळा आणि मलकापुरात स्थानिक पातळीवरच गट तट ठरवतील, तर जयसिंगपूरमधील 26 सदस्य संख्येच्या लढतीत आमदार यड्रावकरांच्या विरुद्ध महायुती की सर्वपक्षीय आघाडी हा कळीचा मुद्दा ठरणार आहे। याच वेळी ऊस दरावरून आक्रमक झालेली स्वाभिमानी शेतकरी संघटना या निवडणुकीत निर्णायक भूमिका बजावेल अशी चिन्हे सध्या तरी दिसत आहेत। हुपरी, कुरुंदवाड आणि आजरा चंदगड नगरपंचायतीमध्येही स्थानिक नेत्यांची प्रतिष्ठा आणि संघटनात्मक ताकद आजमावली जाणार आहे। शिवाजी पाटील, अरुण इंगवले, आवळे अशी स्थानिक नेत्यांची आघाडी कोणाशी आणि का यावर निकालाचं चिन्ह अवलंबून असेल। ही निवडणूक फक्त सत्तेची नाही, तर कोल्हापूरच्या स्थानिक राजकारणाच्या भविष्यकालीन नकाशा ठरवणारी लढत आहे। प्रत्येक नगरपंचायत म्हणजे एका नेत्याची परीक्षा आणि यावेळी कोल्हापुरात ही परीक्षा प्रतिष्ठेची ठरणार आहे। या आणि अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत रहा तारा न्यूज।